योगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे, मनसेची ताकद आहे। या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो, पण नाक खाजे आणि नकटी खिजे जो धंदा आहे ना, तसं ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं, काल आम्हाला ते जागा करून गेलं। नाही तर एवढी गर्दी आम्ही साहेब जमवणार नव्हतो। काय एवढं ऊन आहे, काय लोकांना बोलवावं, इतके आले होते ना। यांच्या मायबापांना आणि यांना पोट्ट्यांना बी जरी मतदान करून दिलं तर आमच्या दोघं सीट आजच विजयी झालेल्या आहे। त्यामुळे सरफरोशों की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोश बाजुए कातिल में कितना है। आणि मला तरी असं वाटतं की दम लगाओ, असा दम लावा की हे चारी मुंड्याची झाले पाहिजे। वक्त बहुत कम है, जितना दम है उतना दम लगा दो। थोड़ा सा मैं तुमको जगाता हूं, थोड़ा तुम जगा दो। आणि मला खात्री आहे 13 तारखेला भरपूर ऊन राहणार। सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं। 12 वाजेच्या आज जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल, निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडून केली गेली पाहिजे, अशी विनंती आदरणीय गिरीश भाऊंना मी या ठिकाणी करणार आहे। आता स्पर्धा लावा, तुमच्या जामनेरची लावा, तुमच्या चाळीसगावची लावा, आमच्या जळगाव ग्रामीणची लावा, पंचोऱ्याची लावा, राजू मामाची लावा। मामांचं तर ठीक आहे, नवरील बी चालतो, नवरदेव बी चालतो, इकडून वाचला तरी मामा, तिकडून वाचला तरी मामा। त्यामुळे लावा पॉइंट, कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो, असा उत्कृष्ट बूथ प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतं। आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगळेजण आपण या ठिकाणी एक व्हाल कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का दौर उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे। जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने, उसे हम अपनी मां कहलाएंगे। अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे। सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे। कोई कहते हैं कश्मीर की बात, कोई कहते हैं वजीर आजम की बात, हम उनको यह बता देंगे, कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई, तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे। अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ, हम उनको यह याद दिला देंगे, सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा ध्वज लहराएंगे। आज आमच्यावरती बरीच टीका करून गेले आहे, पण साहेब लोकांची खरं धन्यवाद दिले पाहिजे। मी 8:30 ते 9च्या दरम्यान पाळजीवरून एक लग्न करून 10:30 वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेल पाशी गेलो, तेव्हा 40 गावचे आप्पा, 40 गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलं तुम्ही किती वाजता निघाले? आई शपथ ते लोक 8:30 वाजेपासून निघाले। 8:30